आज मी भंडारा जिल्ह्यामध्ये आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही भंडाऱ्यावरून गोंदियाला जात असताना काल भंडाऱ्याची मीटिंग झाली। भंडाऱ्याच्या मीटिंगमध्ये सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळे कार्यकर्ते, संस्थांचे कार्यकर्ते होते, पक्षविरहित अनेक लोक त्या ठिकाणी भेटले। इकडचे प्रश्न, त्यांच्या पुढची आव्हानं वगैरे समजून घेतल्यानंतर तिथे एक आम्हाला विषय आला की इथे एक शेतकरी काही उपोषणाला बसलेले आहेत, साखळी उपोषणाला। ज्या गावामध्ये साकोली म्हणून तालुका आहे, साकोली, त्या साकोली तालुक्यातले जवळपास 5-6 गावातले शेतकरी साखळी उपोषण करतायत। त्याचं कारण असं, इकडे ही जी कंपनी आहे ही दिसत असेल तुम्हाला बघा, हे कंपाऊंड केलेलं आहे सगळं। ही जवळपास 500 एकरपेक्षा जास्ती जागा या शेतकऱ्यांची संपादित केली होती 2013 मध्ये केंद्र सरकारने। ही कंपनी केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड। ह्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला 2013ला त्याची सगळी मंजुरी होऊन त्याची या जमिनीचे संपादन झालं आणि 2013लाच मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना या भूमी अधिग्रहणाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा कायदा या देशामध्ये लागू झाला। परंतु तो कायदा लागू झाला त्याच्या आधीच ही जमीन संपादन झालेली होती, काही महिने, टेक्निकल काही तारखा वगैरे हे असतील। परंतु नंतर सरकार बदललं। सरकार बदलल्यानंतर या लोकांना जो काही मोबदला 2013च्या कायद्याप्रमाणे मिळायला पाहिजे होता, म्हणजे जमिनीच्या रकमेच्या 4 पट मिळायला पाहिजे होता, तो न मिळता जमिनीच्या बाजारभावाप्रमाणेच मिळाला। 4 पट काही त्यांना मोबदला मिळाला नाही। शिवाय त्यांना असं आश्वासन दिलं होतं त्यावेळेस की तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातला एक व्यक्ती इथे कंपनीमध्ये कायमस्वरूपी जॉबला असेल। हे सगळं काही झालं नाही। 2014ला सरकार बदलल्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी तशाच राहिल्या, फक्त जमीन संपादन झालं, कंपनीचं फक्त कंपाऊंड झालं, इथं फक्त वॉचमॅन आहेत आणि या जागेची फक्त राखण करता येते। हा प्रोजेक्ट काही सुरू झाला नाही। भारत सरकारचा उपक्रम तुम्ही दिसत असेल बघा, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने काहीतरी इथं सुरुवात केली नाही। इथं शेतकरी साखळी उपोषण करतात काही दिवसापासून, अजून ते इथे अडून बसलेले आहेत। मध्यंतरी काहीतरी प्रफुल्ल पटेलांनी यांच्याशी मीटिंग केली होती। प्रफुल्ल पटेलांनी इकडचे जे प्रांत अधिकारी होते, भूसंपादन अधिकारी, त्यांच्याशी बरोबर मीटिंग करून या लोकांना इंग्रजीतल्या याच्यावर करारपत्रावर सह्या घेतल्या, या लोकांची फसवणूक केली। यांना भूमी अधिग्रहण कायदा समजावून सांगणं प्रफुल्ल पटेलांची जबाबदारी होती, परंतु त्यांनी केलं नाही। इकडच्या आमदारांची जबाबदारी होती, त्यांनी ते केलं नाही। त्यामुळं इथले लोकप्रतिनिधी, इथले जिल्हाधिकारी, इथले प्रांत अधिकारी, तहसीलदार, हे सगळे लोक, शिवाय या कंपनीचे जे कॉम्पेन्सेशन करणारे, जे निवाडा करणारे अधिकारी होते, ज्यांनी अवॉर्ड केलं, त्या सगळ्या लोकांनी मिळून इथे लोकांची फसवणूक केली। प्रत्यक्षात इथं आत्तापर्यंत 2013-14 पासून आजपर्यंत 10 वर्ष झाली इथं काही झालेलं नाही। आतमध्ये फक्त एक गोडाऊन टाईप एक शेड उभारले, या लोकांची फसवणूक केली। आपण त्या लोकांच्याकडनं त्यांचा प्रश्न ऐकूया। इथे विजय नवखरे आहेत, या बेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत। परत मुकेश मेनवाले आहेत, सरपंच आहेत, मनोरमा हुमने, हरीश लांडगे, नूतन जिंगरे, हरिभाऊ वरखडे, सगळे या 500 गावांचे सरपंच, उपसरपंच याच्यामध्ये सहभागी आहेत। सगळ्या गावचे शेतकरी रोज इथे येऊन बसतायत उपाशी, परंतु अद्यापर्यंत त्यांना जिल्हाधिकारी येऊन भेटलेले नाहीत आणि शासनाचा सुद्धा कोणी पालकमंत्री वगैरे कोणी येऊन भेटलेलं नाही। यांचा प्रश्न प्रलंबित आहे। यांनी कोणाला न्याय मागायचा असा प्रश्न, यांच्याकडे कोर्टात जायला सुद्धा पैसे नाही आहेत। हायकोर्टात जायचं म्हणलं तर वकिलाची फी कोण देणार, असा सगळा प्रश्न गुंतागुंत झाली। या लोकांच्या जमिनी एक तर, यांची मागणी अशी की आमच्या जमिनी एक तर परत द्याव्यात, नाहीतर कंपनी करून आम्हाला ठरल्याप्रमाणे आमचा एक माणूस कामाला घ्या आणि 4 पट आम्हाला मोबदला द्या जागेचा, एवढीच मागणी आहे त्यांची। पण हे कोण करणार? 10 वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे। केंद्र सरकारने याच्याकडे पूर्ण डोळे झाक केलेली आहे। आपण त्यांच्या तोंडून त्यांचं गाणं ऐकूया। विजय नवखरे आहेत इकडे बसलेले उपोषणाला, यांचं घे, त्यांच्याजवळ घे। या विजय नवखरेंना मी विचारतोय, हा काय प्रश्न आहे तुमचा, जरा काय अन्याय झालाय तुमचा नेमका, जरा सांगता का? नमस्कार, मी विजय रामकृष्ण नवखरे, बेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना याचा अध्यक्ष आहे। 2013ला जवळपास 550 एकर जमीन अधिग्रहण बेलतर्फे झाली होती आणि याच्यामध्ये 188 खातेदार यांची जमीन गेली आहे आणि जवळपास आता 10-11 वर्ष होत आहेत। तर आमचा अद्याप काही सगळं थंड बसतात काम सुरू आहे आणि आता आम्ही 5 तारखेपासून उपोषणावर बसले आहोत। तर आमच्या संघटनेतर्फे अशी मागणी आहे का बा, इथं भेलचा जो प्रोजेक्ट हे फॅब्रिकेशन प्लांट वगैरे जे होणार होतं, तर ते कंपनी चालू व्हायला पाहिजे होती। पण आतापर्यंत सगळे एवढे नेते आहेत भंडारा जिल्ह्यातले, सगळेच नेत्यांनी ह्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि जवळपास माझ्याकडे आता आम्ही जेव्हापासून उपोषणावर बसले आहोत, जवळपास 500
600 लोकांचे रिझ्यूम आले आहेत. एवढी मोठी बेरोजगारी आज भंडारा जिल्ह्यात आहे. इव्हन भंडारा जिल्हा नाही तर हा विदर्भासाठी एक मोठा प्रोजेक्ट आहे. तर हा याच्याकडे सगळ्या नेत्या लोकांचं दुर्लक्ष होत आहे. तर आम्ही आता हे साखळी उपोषणावर तुम्हाला सरकारी अधिकारी कोणी भेटायला आलं का नाही अजून? सरकारी अधिकारी फक्त ते तहसीलदार साहेब आणि भेलचे महाप्रबंधक जितेंद्र गणवीर साहेब आले होते आणि ते असे म्हणाले की 2023 पासून कोर्टात नाही 2023 पासून कोर्टात केस चालू आहे आणि आम्हाला ते MIDCने आम्हाला ते भाडेतत्वावर जमीन द्यावी, आम्ही इथे सोलार प्लांट टाकू. सोलार प्लांटसाठी आमच्या पूर्ण शेतकऱ्यांचा नकार आहे. इथं जो त्यांनी म्हटलं होतं फॅब्रिकेशन प्लांट वगैरे तेच चालू व्हायला पाहिजे, नाहीतर त्याच्या समकक्ष एखादा MIDCनं 3-4 मोठे प्रोजेक्ट आणू शकतात. एवढी मोठी जागा आहे याच्यात. ही जागा आता कोणाच्या ताब्यात आहे? दुसरी गोष्ट हे रोजगाराचा तो थोडा लिहून घेतला आहे ना, तो आम्हाला कायमस्वरूपी रोजगार म्हणजे नोकऱ्या पाहिजेत, कॉन्ट्रॅक्ट बेस नाही, असे आमच्या मागण्या आहेत. वाढीव रेट देऊन तुम्ही कंपनी चालू करा असं आमच्या मागण्या आहे. ही कंपनीची जागा जी आहे ती सगळी आता कोणाच्या ताब्यात आहे? ही कंपनी हे आता MIDCच्या ताब्यात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण इथे आता वॉचमॅन कोणाचे आहेत? वॉचमॅन तर भेलचे आहेत. भेल कंपनीचे आहेत. हाच आमचा मुद्दा आहे की सातबाऱ्यावर कोणाचं नाव आहे? सातबारे MIDC भेल कंपनीचं नाव असेल. MIDC म्हणले ओके. महाराष्ट्र इंडस्ट्रियल. परंतु हा प्रकल्प सुरू झालेला नाही. मग इथल्या कुठल्याच नेत्यांनी तुम्हाला भेट दिली का नाही अजून? नाही. आता कसं आहे, आले काही सरपंच संघटना आले, जिल्हा खासदार आमदार अद्याप याचे आहेत. पालकमंत्री कोण आहेत तुमचे? आपले पालकमंत्री मुनगट्टीवर होता ना. आता तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सध्याचे पालकमंत्री नाही का, ते तर रणजित कांबळे जुने होते. आता सध्याचे कोण आहेत? रणजित कांबळे नाही. बघा, म्हणजे लोकांना पालकमंत्रीकडे कोण आहेत माहिती नाही. येतच नाही, दौरेच त्या नाही होत. पालकमंत्री जर इकडे येतच नसतील, मी विदर्भात फिरतोय 4-5 दिवस झाले. आम्ही फिरतोय. जयदेव गायकवाड माजी आमदार आहेत, राष्ट्रवादीच्या आपल्या सामाजिक न्याय विभागाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आम्ही सगळेजण फिरतोय. प्रत्यक्षात आम्ही चंद्रपूरला विचारलं, गडचिरोलीला विचारलं, भंडाऱ्याला विचारतोय. पालकमंत्री जिकडे फिरकत नाहीत, पालकमंत्री इकडे येतच नाहीत, ही इकडची शोकांतिका आहे. याचं वाईट वाटतंय. पालकमंत्री इकडे जर इतके बेजबाबदार असतील, ते गुवाहाटीला गेले का काय, असं माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. देवेंद्र फडणवीस आणि इकडचे सगळे नेते नेमकं कोणाचं नेतृत्व करतायत हा खरा प्रश्न आहे. या राज्याचं महायुतीचं जे सरकार आहे, या सरकारने आणि केंद्र सरकारने यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं असेल तर या शेतकऱ्यांच्यावर, गरीब बिचाऱ्यांच्यावर अन्याय होतोय. या संदर्भात जयदेव अण्णा गायकवाड सुद्धा काही म्हणणं आपलं मांडतायत. त्यांचं म्हणणं आपण ऐकूया. मी आज विजय ननवणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आपल्या रामली पार या सडक रस्त्याच्या शेजारी सुरू असलेल्या भेल प्रकल्पाच्या संदर्भामध्ये उपोषणाला भेट दिली. आणि खरोखर हे जे सरकार आहे की ज्यांच्या विरोधी आज ते उपोषणाला बसलेले आहे, हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे असं मला वाटतं. एक तर यांच्या उपजीविकाच्या म्हणजे जो जमिनी असतात की ज्याच्यावर शेतकरी आपले गुजराण करतात, त्या जमिनी यांनी अनेक वर्षापूर्वी आपल्या ताब्यात घेतल्या आणि यांना जमीन म्हणजे भूमिहीन करून टाकलं आणि त्यांच्या जे उपजीविकेच्या तोंडातला घास अन्न हे त्यांनी हिरावून घेतलं. त्यांना दिले जाणारं जे काही पर्यायी उपाय देखील त्यांना कुठल्या प्रकारची योजना केली नाही, भरपाई दिली नाही योग्य प्रमाणामध्ये. त्याच्यामध्ये देखील खूप अन्याय गोष्टी आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या जमिनींच्या किमती म्हणजे पाहता त्यांना खूप अल्प प्रमाणामध्ये त्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत. आणि असं लक्षात येतंय की गेले 11 वर्षापासून हे लोक आपला हा जो प्रोजेक्ट सुरू व्हावा या प्रोजेक्टला त्यांनी विरोध केला नाही. याच्यासाठी केला नाही की आपल्या भागातल्या तरुणांना, गोरगरिबांना रोजगार मिळेल आणि त्यांची घरं चालतील, त्यांचे कुटुंब त्याच्यावर उदरनिर्वाह होईल. म्हणजे यांनी त्यांना पूर्ण सहकार्य दिलं. परंतु असं दिसतंय की सरकारच्या पातळीवरचा गलथान कारभार. खरं म्हणजे ही जर योजना सरकारी असेल तर सरकारने याच्यामध्ये नको तिथे अनेक प्रचंड खर्च करतात. पण हा असा चांगल्या प्रकारचा प्रॉडक्टिव्ह आणि लोकांना एक न्याय देणारा प्रोजेक्ट मात्र त्यांनी बंद करून ठेवला. त्याचा निधी त्यांना दिला नाही आणि म्हणून हे यांनी जे उपोषण सुरू केलेलं हे उपोषण अतिशय योग्य आहे. परंतु सरकार मात्र सर्जनशील नाही, सरकार संवेदनशील नाही. संवेदनशील असल्यामुळे यांचं उपोषण असं चालू राहील आणि कदाचित ते जर आले नाही तर यांचं उपोषण असं चालत राहिलं तर खरं म्हणजे जनतेने यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि सरकारच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. या भागातले जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत
कदाचित आमच्या विरोधी महाआघाडीतून कोणत्याही आलेले पक्षाचे खासदारांना आम्ही निश्चितपणे आमचा हा प्रश्न सांगू आणि ते निश्चितपणे न्याय देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते याचा आम्हाला खात्री आहे. परंतु जे केंद्रामध्ये सरकार आणि राज्यामध्ये सरकार आहे त्यांची जबाबदारी आहे की यांना न्याय दिला पाहिजे, त्याची देखील आपण प्रयत्न करूया एवढंच वाटतं. तर इकडे आता आपण जे आलोय या लोकांचे जर तुम्ही बघितलं तुमच्या किती किती जमिनी गेल्या जरा एक तुमची किती गेली जमीन? माझी 12 एकर जमीन. 12 एकर गेली. तुमची किती गेली दादा? 1 एकर. 1 एकर गेली. तुमची 12 एकर. तुमची किती गेली? 2 एकर. तुमची माझी 1 एकर. 1 एकर जमीन गेली. तुमची 2 एकर. मग आता तुम्हाला जमीन इकडची नसल्यामुळे तुम्ही काय करता? बेरोजगार आहे. बघा या लक्षात आलं असेल तुमच्या की एकतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे जे सरकार आहे राज्यातलं घटनाबाह्य सरकार महायुतीचं, यांनी एक तर अनेक प्रकल्प गुजरातला घालवले जे महाराष्ट्रात होऊ शकत होते. लाखो लोकांना रोजगार मिळत होता. महाराष्ट्र धर्म यांना कधी दिसलाच नाही आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानही दिसला नाही. ज्या मंजूर कंपन्या होत्या त्याही गुजरातला घालवल्या आणि ज्या मागच्या सरकारने 2013 मध्ये इकडं हा जो केंद्र सरकारचा जो उपक्रम इकडे ठेवला होता मोदी सरकारने महाराष्ट्र दोहाचीच भूमिका घेतली की काय अशी शंका येते. महाराष्ट्रात हा प्रकल्प जर इथे भंडाऱ्याला झाला असता इथे हजारो लोकांना रोजगार मिळाला असता, पण हा प्रकल्प मंजूर झालेला सुद्धा हे महायुतीचं सरकार त्याच्यात पाठपुरावा करू शकलं नाही. केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं ते सुद्धा काही करू शकलेलं नाही. याचं दुःख होतंय. या लोकांना न्याय मिळावा म्हणून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सगळ्या संघटना असतील, वेगवेगळ्या लोक असतील, संस्थात्मक कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, सगळ्या पक्षाचे नेते असतील, या सगळ्यांनी या आंदोलनाची दखल घ्यावी. इकडच्या खासदारांनाही मी नम्र विनंती करतो आपण हा खासदार या नात्याने केंद्र सरकारकडे या प्रश्नाचे आवाज उठून तड लावावी आणि इथे जर कुणी भ्रष्टाचार करत असेल, कुणी वैयक्तिक फायदा घेत असेल तर त्यांचा सुद्धा जनतेने यांना घरी बसवण्याचं काम करावं अशी मी विनंती करतो. मी या आंदोलकांना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो आणि यांचं आंदोलन सक्सेस व्हावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो.